ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु आपल्या गुंतवणुकीचे नफ्यात रूपांतरण होण्यासाठी 5,500 कंपन्यांमधील योग्य ती उत्तम कंपनी निवडावी लागते आणि ती कंपनी निवडण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करावा लागतो. परंतु त्या कंपनीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या कंपन्यांची, तसेच जे बंधू भगिनी कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांचे आपण क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत. तर मित्रांनो, मी बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर तेव्हा एका बंधूंनी कोलते पाटील ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण कोलते पाटील ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्यामध्ये काय असणार आहे, त्यामध्ये त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असणार आहेत व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणार आहे. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे कोलते पाटील डेव्हलपर. मित्रांनो, कोलते पाटील ही कंपनी कन्स्ट्रक्शन सेक्टरमधील आहे व ती रेसिडेन्शियल अँड कमर्शियल कॉम्प्लेक्स ह्या श्रेणीतील आहे. मित्रांनो, कोलते पाटील ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत DLF, लोढा डेव्हलपर, प्रेस्टीज इस्टेट, ओबेरॉय रियालिटी, गोदरेज प्रॉपर्टी, फिनिक्स मिल, NBCC इंडिक, तसेच ब्रिगेड इंटरेस्ट, तसेच शोभा डेव्हलपर. मित्रांनो, कोलते पाटील कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा अजूनही आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 5 सप्टेंबर 2025 आणि आज कोलते पाटील ह्या कंपनीचा एक शेअर्स 465 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. तर मित्रांनो, कोलते पाटील ह्या कंपनीचा 52 वीक हाय. 52 वीक हाय म्हणजे काय तर सुमारे 13 महिन्यात त्या कंपनीच्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक हाय. व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली, ती म्हणजे 52 वीक लो. तर मित्रांनो, कोलते पाटील ह्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय किंमत आहे 497 रुपये व 52 वीक लो किंमत होती 235 रुपये आणि आज तो 465 रुपयाला उपलब्ध आहे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास कोलते पाटील ह्या कंपनीचा शेअर्स 445 रुपयाला मिळत होता आणि 2 वर्षातील लो प्राईस जर बघितली तर ती 235 रुपये होती, पण तो 2 वर्षापूर्वी 445 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास
कोलते पाटील ह्या कंपनीचा एक शेअर्स 154 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास कोलते पाटील ह्या कंपनीचा एक शेअर्स 82 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीचे शेअर जे बाजारात आहेत तर ते आत्ता करंट व्हॅल्यूला सगळेच्या सगळे शेअर जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर मित्रांनो, कोलते पाटील ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 3,534 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा मागील 5 वर्षाचा तोटा. म्हणजे कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, कोलते पाटील ह्या कंपनीला 2025 साली 104.21 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 57.72 करोड रुपयाचा तोटा झाला होता. म्हणजे 2024 साली कंपनीला काहीच नेट प्रॉफिट झाला नव्हता, उलट 57.72 करोड रुपयाचा तोटा झाला होता. मित्रांनो, 2023 साली कोलते पाटील ह्या कंपनीला 113.38 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2022 साली 86.44 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 3.84 करोड रुपयाचा तोटा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, कोलते पाटील ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर. प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा कोलते पाटील ह्या कंपनीत 69.45% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था, आणि त्यांचा हिस्सा 8.12% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था, आणि त्यांचा हिस्सा कोलते पाटील ह्या कंपनीत 4.49% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण कोलते पाटील ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, कोलते पाटील ह्या कंपनीला 2021 साली 3.84 करोड रुपयाचा तोटा झाला होता. त्याच कंपनीला 2025 साली 104.21 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. त्यामुळेच कोलते पाटील ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 445 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 154 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 82 रुपयाला मिळत होता, तोच कोलते पाटील ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 465 रुपयाला मिळत आहे. तर मित्रांनो, ते थोडक्यात काय, तर कोलते पाटील ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 445. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स पकडू. तर कोलते पाटील ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी 445 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 154 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 82 रुपये गुंतवले असते, तर ते जे आज करंट व्हॅल्यूला सुमारे 465 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, म्हणजेच काय बघा, तर कोलते पाटील ह्या कंपनीत 10 वर्षापूर्वी फक्त 82 रुपये गुंतवले असते, तर ते जे आज करंट व्हॅल्यूला 465 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय आहे, तर कोलते पाटील ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं
तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा 69.45% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही उत्तम कंपनी जी असते त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही असते. तर मित्रांनो, कोलते पाटील ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर ते 69.45% म्हणजे अतिशय उत्तम आहे. 50%हून अधिक आहे, त्यामुळे ते उत्तम आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो? कोलते पाटील ही कंपनी मागील 5 वर्षांपासून 2 वर्ष मधली सोडली तर सतत नेट प्रॉफिट देणारी कंपनी आहे. परंतु त्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही. म्हणजे 2024 साली 57.72 करोड रुपयाचा तोटा झालेला आहे. 2023 साली 113.38 करोड रुपयाचा नफा झाला होता. 2024 साली त्याचं रूपांतरण तोट्यात झालं. परत 2025 साली 104 करोड रुपयाचा नफा झालेला आहे. म्हणजे त्या कंपनीचं जर नेट प्रॉफिटचा जर म्हणजे हे बघितलं, वारंवारता बघितली तर ती अत्यंत कमी आहे. जे नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही. त्यामुळेच कोलते पाटील ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, कोलते पाटील ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, कोलते पाटील ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी कोलते पाटील ह्या कंपनीच्या अभ्यासाचा, तसेच आपले चॅनलवर इतर जे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्याचा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा, आपल्या प्रियजनांशी व्हिडिओ शेअर करा, तसेच आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा ही विनंती. भारत माता की जय.